काय आहे, आपल्याला लहानपणापासून संस्कारच असे केलेले आहेत स्त्रियांना, की स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा व्यायाम करणं, कुठल्या तरी दुसऱ्या स्वयंपाकाची मदत घेणं वगैरे. ह्या सगळ्यात आपल्याला इतर लोकांनी इतकं गिल्ट दिलंय ना, की आता आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे क्रिमिनल. सगळी आयुष्यातला प्राधान्यक्रम, प्रायोरिटी जाते पहिल्यांदा मुलांना, दुसरं नवऱ्याला, बिचारा त्याचे पण हाल असतात. नंतर घर येतं. नंतर मी म्हटलं ना, मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं, की किचन ओट्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये जर घाण असेल, तर यू आर अ बॅड मदर, यू आर अ बॅड हाऊसवाईफ. म्हणजे आता तुमच्या जगण्यालाच अर्थ नाही. तुम्ही आता काय म्हणजे कसं पृथ्वीवर कसे आहात. कुठला कोर्स करायचा आहे, वर्कशॉप करायचंय, ऑनलाईन असेल भलं, काहीच करत नाहीत. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला आउटडेटेड फिलिंग येतं, कारण आपण घरातून बाहेर पडत नाही. आपण काहीच नवीन शिकत नाही आहोत. आत्ताच्या नवीन ज्या पिढ्या येतात ना, ते स्वतःला प्रेफरन्सेस देतात आणि मग ह्यांना गिल्टी वाटायला लागतं, की बाई किती बघ, हिला अजून शिकायचंय म्हणून वेळ घेतीये, किंवा हिनं गॅप घेतली बघ, किंवा हिला करून बघायचंय ते. बाई आमच्या वेळी काही असं नव्हतं. ठीक आहे, नव्हतं. आता 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 तुम्ही सेट झालेला आहात, घर आहे, मुलं छान आहेत, लहान असतील त्याच्यातून वेळ काढा, तरी झोप काढा, हेल्थसाठी सगळं, मुळात सगळं करता येतं. आपल्याला स्वतःला प्राधान्य द्यायचं नाही. कोणीतरी आपल्याला कधीतरी गिल्ट देतं आणि ते आपण पकडून ठेवलेलं आहे आणि अजूनही आपल्याला ते सोडायचं नाहीये. बट इट्स ऑल इन युअर माइंड.